खरं तर अजितदादांना जाऊन 48 तास उलटलेले आहेत. आता सुमित्रा वहिनी आज शपथविधी घेणार आहेत उपमुख्यमंत्रीपदाच्या. नेमकी पक्षाची पुढची दिशा वाटचाल कशी असणार आहे? मी तर कालच सांगितलं की सर्वसामान्य जे आहे लोकांचं मत आणि आमदारांचं मत हे जर विचारात घेतलं आणि प्राप्त परिस्थितीमध्ये योग्यसुद्धा आहे 100%, ते म्हणजे सुनेत्राताईंना जे आहे CLP लीडर, विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री हे करणं हे अतिशय योग्य होईल आणि त्याप्रमाणे आम्ही ते करू. हे कालच मी स्वतः सांगितलं. आता त्याची जी फॉर्मॅलिटी जी काय असते सर्वसाधारणपणे पूर्ण करण्याची, किंवा त्या CLPचे मेंबर्स कोण आहेत तसे आमदार लोक वगैरे आहेत, तर त्यांना बोलवून जे आहे त्याप्रमाणे मग ही निवड झाली असं एक जी आहे फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ते आता आज दुपारी करू. आणि मुख्यमंत्र्यावर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कदाचित आजच राज्यपालांना सांगून ते त्यांचं शपथविधी होईल उपमुख्यमंत्री म्हणून. मात्र शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा पवारांनी या संदर्भात कुटुंबामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाही आहे. या शपथविधीची आपल्याला कोणतीही कल्पना नाही, किंबहुना अशा पद्धतीने घाई केली जाते का असे सुद्धा प्रश्न उपस्थित. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती याची एकत्र येणार होते. मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे, कारण कालपासून CLPच्या मीटिंगची जी आहे पत्र लवकर निघावं काय हा एक माझा प्रयत्न होता. कारण जोपर्यंत CLPची मीटिंग होत नाही तोपर्यंत पुढचे निर्णय होत नाही. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद. त्यामुळे ते पहिल्यांदा जे आहे त्या तिथं योग्य रीतीनं जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढं काय काय करायचं. शपथविधी आज झालाच तर पवार साहेबांना याचा निमंत्रण दिलं जाणार आहे का? मला काय कल्पना नाही सर, पण एकंदर पाहिलं मला माहिती नाही. एकंदर पाहिलं गेलं तर विलिनीकरण होणारच होतं असं सुद्धा अनेक लोक शेवटच्या म्हणतात. पण या सगळ्या गोष्टीनुसार एक खंड पडला या गोष्टीला असं तुम्हाला वाटतं का? या शपथविधीने खंड पडेल की पुढे जाऊन काहीतरी वेगळं चित्रण करेल? हे पहा, आता एकदा आमच्या दृष्टीनं ठीक आहे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे उपमुख्यमंत्रीपद. तिथे सर्व शक्ती एकवटलेली आहे. पक्ष मजबूत करून पुढे नेण्याची शक्ती त्या पदामध्ये आहे. तर त्याच्यावर आमचं पूर्णपणे लक्ष आहे. त्या एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे मग बाकीचे लोक सगळे चर्चा करतील की काय करायचं आता पुढे. मात्र कळीचा प्रश्न असा आहे की शरद पवारांचं म्हणणं असं होतं की विलिनीकरण तर होणारच होतं आणि विलिनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं. त्यांनी तशा पद्धतीचे व्हिडिओसुद्धा समोर आले. मी ते काय ऐकलेलं नाही, मला त्याची काही कल्पना नाही. सर, कोणतं खातं घ्यायचं किंवा कोणतं खातं घ्यायचं? आणि मंत्र्यांची खाती आहे तर तशीच आहेत ना. ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत त्यावरनं तटकरे असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असतील यांचं कुठेतरी वैयक्तिक स्वार्थ आहे आणि त्यातनं या सगळ्या घडामोडी घडत आहेत. अंबादास दानवे यांनी याचा आरोप केला. अंबादास दानवे यांनी याचा आरोप केला. आणि कोण काय बोलतं तर कोण काय बोलतं. एकदाचं हे होऊन गेलं लवकर तर सगळं बंद होईल. म्हणून माझं म्हणणं आहे की एकदाचं हे व्यवस्थितरित्या अटपून टाकलं पाहिजे. की विलिनीकरण जेव्हा जेव्हा होत होतं तेव्हा अजितदादांनी असं त्या लोकांना देखील सांगितलं की ह्याची सगळी कल्पना मी माझ्या मुख्य नेत्यांना दिली होती. मला त्याची काय आता असं मी तुम्हाला सांगितलं आजचा आमचा प्रयत्न आहे सुनेत्राताईंना प्रमुख करणं. त्यांच्या नेतृत्वाखाली मग पुढे मग कोण काय बोललं काय करायचं काय थांबवायचं ते विचार करतील. कानावर कधीच विलिनीकरणाची चर्चा आली नव्हती. अजित पवारांची ही इच्छा. अरे बाबा मी लहान मनुष्य है. सर, हिंदी में जानना चाहेंगे सुनेत्रा ताई आज शपथ लेंगी, क्या कहना? हाँ तो अच्छी बात है ना, क्योंकि जो है लोगों का भी जो है यही इच्छा है और हमारे जो विधायक हैं उनसे भी वही मांग हो रही है और वो बिल्कुल सही है. इस हालात में जो है सुमित्रा ताई को ही बनाना चाहिए विधानमंडल प्रमुख, मतलब उप मुख्यमंत्री ऑटोमेटिकली हो ही जाते हैं. और फिर एक बार वो बैठे
फिर उनके नेतृत्व में सब वो चर्चा करेंगे। तो पवार साहब ने कहा कि इस बारे में मेरे से चर्चा नहीं की गई कि डेप्यूटी चीफ मिनिस्टर का पद जो है सुमित्रा ताई को दिया जा रहा है। मुझे नहीं पता है कौन क्या बोला कौन क्या नहीं। पार्थ पवार जो है वो राज्यसभा के लिए जाने की बात हो रही है, ऐसा क्या कहना चाहिए? एक बार सुमित्रा ताई उप मुख्यमंत्री बनती है, उसके बाद ये सारे सवाल जो है उनके नेतृत्व में हल किए जा सकते हैं। सर, दोनों एनसीपी मर्जर करने की बात हो रही है, दोनों आताही असं म्हणतायत की तर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. माध्यमांना अनेक महत्त्वाची विधानं त्यांनी केलेली आहेत. जनतेचं आणि आमदारांचं मत हे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आहे आणि त्यांना मुख्यमंत्री करणं हे मत योग्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे, त्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र विलनीकरणासंदर्भात सातत्यानं पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, यावर मात्र छगन भुजबळांनी बोलणं टाळलेलं आहे. त्याचबरोबर मी लहान माणूस आहे त्यामुळे या चर्चा माझ्या कानावर आलेल्या नाहीत असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर पुढच्या काळात या संदर्भात आपण पाहू असंही छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. तर भुजबळांनी अतिशय महत्त्वाची विधानं केलेली आहेत. सीएमशी चर्चा झालेली आहे, ते आम्हाला सहकार्य करणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच ज्या वेळेला विलनीकरणासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला गेला त्यावर मात्र त्यांनी बोलणं टाळलंय.